आणि माझं एक आव्हान आहे की देवेंद्र साहेबांनी आम्हाला सांगावं की आम्हाला हे करून पाहिजे, आम्ही त्यांचं ऐकू, इथल्या चमच्यांचं अजिबात ऐकणार नाही. स्टेट गॅरंटी द्यायची नाही, कर्जही काढायचं नाही, निवडणूकही घ्यायची नाही, प्रशासकीय नेमायचा सरळ सांगा ना की तुम्ही पडूच नका. माझ्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मोठ्या प्रमाणावर 1 एकर 2 एकर गरीब शेतकरी जो पुढे आलेला आहे की ज्याला इतके दिवस शेर पूर्ण करायला आम्ही कधी आग्रह धरलेला नव्हता, हट्ट धरलेला नव्हता. त्याची कारणं हीच होती की तुम्हाला तरतुदी न देता खाजगीकरण करावं, पार्टनरशिप करावी आणि ती पार्टनरशिप नीट चालवावी आणि मग तुमचा जो ऊस होता त्याच्यातनं लिंकिंगने थोडंसं काढून घ्यावेत पैसे आणि शेअर पूर्ण करावेत, अशी संकल्पना नेहमी सहकार्यात असते. मागं पुढे होत गेलं. आता कोण म्हणलं इतकं होतं तितकं होतं, ते कमी झालं, आनंद आहे. बाळासाहेब म्हणाले आता की जवळजवळ काल 20 लाख रुपये ओला झाले. माझं त्याच्यावर समाधान नाही आहे बाळासाहेब. तुम्ही ते कॅश देतायत म्हणून ही एकच सोर्स आपल्याकडे ठेवून जमणार नाही. प्रत्येकाने, संचालकांनी, ज्या त्या दिवशी चिटबॉयांनी सगळ्यांनी गावागावात फिरायला लागणार आहे, सचिवांनी फिरायला लागणार आहे आणि प्रमुख कार्यकर्ते तिथं ही लोक येतील तेव्हा तिथं बसणं गरजेचं आहे. तो एक मोठा सोर्स आपल्याला तयार होईल की आपण त्यांच्या दारापर्यंत जाऊन आपण शेअर गोळा करतो. ही त्याच्या मागची आयडिया आहे आणि तसं घडलेलं आहे. किसनवेर कारखान्यात आमच्याच बँकेने, जिल्हा बँकेने त्यांना 30 कोटी रुपये कर्ज दिलं. आपण तेच केले की तुम्हाला कॅश भरायचे तर कॅश भरा, तुम्हाला जर उसातनं द्यायचे असेल तर कर्ज घ्या आणि तुम्हाला उसातनं जरी द्यायची नसली तरी कर्ज घेऊन 7 वर्षांनी फेडा. एवढं सगळं केल्यानंतर आज कार्यकर्त्यांचा कस इथं लागणार आहे की स्वतःच्या गावात एकही शेअर कोणाला का असे ना. अहो मला तर विरोधकांचे काही फोन आलेत की तुम्ही करताय ते बरोबर आहे, आम्हाला उपयोगाला स्वराज्याला ऊस टाकायचा नाही. मी काय नावं सांगत बसणार नाही कारण त्यांची रवानगी कुठं होईल तुम्हाला माहिती. किती लोक माझ्याकडे येऊन गेली, पण काही लोक जी करायला लागलेली आहेत. मी एक वेळ त्या माझी खासदाराचं मान्य करेन की त्यांनी एवढं मोठं भांडवल घातलंय, एवढं मोठं खर्च केलंय. साखरवाडीचं आहे एवढं क्रशिंग वाढले, श्रीरामचं एवढं क्रशिंग वाढले, त्यांना ऊस मिळतोय, माळशिरसमधनं मिळतोय, आता तर अजिबात मिळणार नाही, ही परिस्थिती आहे. आणि त्यांनी ओळखूनच ही पावलं टाकलेली आहेत आणि त्यांचे चमचे जे आहेत त्यांचंच मी आत्ता बाळासाहेबांना दाखवलं. एक आय एस अधिकारी आहेत, त्याच्यासारखा खोटारडा भ्रष्ट अधिकारी मी आयुष्यात बघितलेलं नाही. नावही घ्यायचं नाही ते, कारण मी चांगल्या लोकांच्याच बसलेलो आहे. सभासदांनी माझ्या विनंतीला मान्य दिलेलं आहे, मान्य केलेलं, त्यामुळे मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. पण ज्या पद्धतीने तो ग्रुपमध्ये टाकतोय त्यात हा एकटा शहाणा, शुगर कमिशनर वेडा, मंत्री वेडा, आय एस अधिकारी सचिव वेडा आणि हा एकटा शहाणा. दुसरे बॅरिस्टर जे आहेत शहाणे ते 10-5 वर्षापूर्वी स्वतः ऊस टाकत नव्हते. आणि तिसरे जे आसू आले त्यांनी इतके दिवस ऊस टाकला होता कुठं अजिंक्य झाला पाहुण्यांच्याकडे, आता इलेक्शन आल्यावर टाकायला निघाले. एवढा या मंडळींच्या नादाला लागून राज्य पातळीवरनं मी देवेंद्र फडणवीस यांच्या कॉन्स्टंट टचमध्ये मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की देवेंद्रजी इथं राजकारणाचा विषय कृपा करून करू नका, कारण हा कारखाना कसा बाहेर निघाला आणि काय बाहेर निघाला आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा होतोय हे लक्षात घेऊन तुम्ही करा, कारण कारखान्याचं राजकारण आणू या मताचं मी आहे. आणि संस्था आपण हे बघा मी केलंच तसं. हनुमंतराव पवारांच्या घरातले लोक घेऊन आपण 2002 मध्ये कारखाना चालू केला. मी माझ्या लोकांच्या शिव्या खाल्ल्या त्याने आपल्याला त्रास दिलाय, अमुक झालाय. म्हटलं ते होणार नाही. ज्या पद्धतीने 57ला माझ्या आजोबांना सर्व पक्षीय सर्व मोठ्या बागायतदारांनी राजकीय विचार सोडून मदत केली त्या पद्धतीने जरी झालं. थोडक्यात तुमच्या लक्षात येत नाही हे भविष्याचा तर प्रश्न आहेच आणि हे सद्ग्रस्त फक्त पत्र देऊन थांबत नाही आहेत. आता साखरवाडीकडे वळतील. साखरवाडी 15,000 टन गाळल यावर्षी, पुढच्या वर्षी कदाचित 20,000वर जाईल. तो कसा बंद पडेल
हे हॉटेल निसर्गामध्ये ठरणारच आहे, ठरतच आहे. कारण त्यांना अजूनही स्वप्न पडतायत की वाटोळ गेलं त्या कारखान्याचं तरी तो कारखाना माझ्याकडे यायला पाहिजे. त्यांचे चिरंजीव दीडशाने आता कुठेतरी निवडून आलेच असं कळतंय. हा जो सगळा चाललेला खेळ आहे, हा हे 2 कारखाने तुमच्या लक्षात येते की नाही बघा. आपल्याकडे 15 अधिक 5 20,000 डेली येईल आमच्या 20,000. त्यांना काय मिळायचं? 6 महिने चालला, 100 दिवस चालला, 20,000 गुणिले 100 करा बघू. संपला की विषय. 20 लाखाच्या वर साखर कारखाना आपल्याकडे ऊसच नाहीये. आज एवढं सगळं डोळ्याला चित्र असताना मी तुम्हाला प्रत्येक इलेक्शनमध्ये मागे सांगत होतो की हार जी ती आम्ही स्वीकारलेली, तो विषय नाही आहे. परंतु ही माणसं बरोबर नाही आहेत. 30 वर्षात आपण आज हे सगळं हे करायला 2002 पासून कशा परिस्थितीनं हा कारखाना बाहेर आलाय हे बाळासाहेब तुम्हीच मला सांगा. आपण देवेंद्र साहेबालाच जमलं तर 20 तारखेला आले आणि त्यांनी जर आपल्याला वेळ दिली तर हे सगळंच त्यांना देऊन टाकून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्हाला सरकारकडनं 2च अपेक्षा आहेत की मेरिटवर निर्णय घ्या. आम्हाला काय दुसरं पाहिलं नाही. माझे खासदार आणि माझे खासदार हे आम्ही काय बघणार नाही. आणि माझं आव्हान आहे की देवेंद्र साहेबांनी आम्हाला सांगावं की आम्हाला हे करून पाहिजे. आम्ही त्यांचं ऐकू, इथल्या चमच्यांचं अजिबात ऐकणार नाही. नाही तर म्हणजे काय होईल ते होईल. इलेक्शन हिंमत असेल तर त्या विश्वास बसलेलं म्हणावं ये ना सामन्यात, बघ राहिला किती तुला मतं पडतात. शिवरूप कळडे लागलाय, माझं तेच म्हणणं आहे. वडिलांनी तेच केलं, तुम्ही तेच करताय. तुम्ही कारखाना कुठल्या प्रकारचे हक्क सांगताय? तुमच्या जमिनीपासून सगळं आमच्या कुटुंबाने तुम्हाला दिले. 57 साली 62 साली यांचे वडील आले तेव्हा तुमच्या कारखान्याची बुलडोझर का काय त्या काळात होतं ते गेले तर त्यांच्या जमिनी साफ करून दिले. हे याने स्वतः तालुक्यासाठी काय करायचं नाही, दुसरा करतो त्याला करून द्यायचं नाही. आणि त्यात आमचं काही होऊन द्यावं, राजकारण संपतच. तर तुमचं काय? साखर कारखाना हा चालू नव्हता. साखरवाडी जेव्हा बंद होती तेव्हा काय परिस्थिती होती तुम्ही विसरला का? 400 रुपये कमीने माळेगावला ऊस टाकत होता भिकाऱ्यासारखं. पाणी सगळ्यात आपल्याकडे जास्त, 80% पाणी आणलं. काय मिळालं पाणी आणून? समुद्र ड्राय भागात आपल्याकडे केवळ क्षमता नाही म्हणून ड्राय भागाची लोक म्हणतात आम्हाला तोड मिळत नाही. आता ती संपलेली. काय राहिले काय बाळासाहेब? सगळं करून ठेवलेलं चक्र. साखरवाडी कशी बंद पडेल आणि श्रीराम कसे बंद पडेल याच्यावर जर कोण करणार असेल तर मी काय ते मान्य करणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाला मी डायरेक्टर मंडळींचं बोलत नाही आहे. तुमची खर्च लागणारे हे तुमच्या गावातनं बागातनं गटातनं येणाऱ्या शेअरवर आहे. तुम्ही जर नेहमीसारखं घरात बसणार असाल तर तुम्ही बसा, मी बसणार नाही. मी ते करणार म्हणजे करणार. अजून 2-4 दिवस मी वाट बघीन. जर सोसायटी लेवलला जर यंत्रणा लागली नाही तर बाळासाहेब आपल्याला प्रत्येक गटात जाऊन स्वतः संजू बाबा तुम्ही मी तिथं जाऊन लोकांना बसायला लागेल. तर मी मागं पुढं बसणार नाही, बघणार नाही. कारण मला हे कळतंय की दोन्ही कारखाने हे त्यांचा कर्जबाजारी कारखाना कर्जाच्या ह्याच्यातनं बाहेर निघावा म्हणून चाललेलं हे राजकीय षडयंत्र आहे. आणि हे राजकीय षडयंत्र देवेंद्र साहेबांनी त्याला बळी पडू नये एवढीच विनंती करण्यासाठी मी खरं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आज सकाळी त्यांना माझं कम्युनिकेशन हे त्यांच्याबरोबर असतं. त्यांना तेच म्हणलं की याच्यात राजकारण कृपा करून आणू नका, त्यांच्या कारखान्याला काय चाललंय हे बघा. आज ते आम्हाला मागतायत हे द्या आणि ते द्या. ते 150 एक म्हणते 200 रुपये पहिल्या मंत्री समितीने सांगितलं. अरे ही तर मंत्री समिती काय सांगते वाट बघ ना. ते ही मंत्री समिती जी आहे ती ते म्हणेल ना. ऍक्शन किती वर्ष झाली हो बाळासाहेब त्याला? 5 वर्ष. पहिल्या दुसरा करार केला त्याला 5 वर्ष झाली. त्यावेळेस मंत्री समितीनं माननीय आत्ताचे आपले पालकमंत्री देसाई साहेब यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं आणि ते ऑनलाईन मांडलं होतं. मिटिंगला हजर नव्हते. त्यांनी लेखी मत मांडलं की श्रीराम कारखाना सक्षम झालेला आहे, तेव्हा चालवायला द्यायचं असेल तर 5 वर्षात द्यावा आणि नफ्यातून 200 रुपये द्यावे.
हे त्यांचं मत होतं. पण बाकी ती बॉडी 3 लोकांची होती. दोघांनी सर्व मताने निर्णय घेतला की 15 वर्षासाठी कारखाना चालवायला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं ना की यांना कसंही करून हा कारखाना ताब्यात घ्यायचा, कसंही करून. तुम्ही कारखान्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या की तुमच्या संसाराच्या चाव्या ह्या नीरा नदीत फेकून द्या, मगच तुम्हाला समाधान मिळेल. की मी म्हणेल ते तुम्हाला पटल न पटल. तुम्हाला म्हणेल रामराजांचा कारखाना जातोय, मला काय हाऊस राहिलेली नाही. हा कारखाना चालू करायला मी काय काय केले ते तुम्हाला नंतर सांगेन, मी आत्मचरित्र लिहिल्यावर सांगेन. आज काय मी ते बोलणार नाही. परंतु महाकष्टाने काढलेला कारखाना या 3 नालायक माणसामुळे जर सत्तेतनं जर तुम्हाला आणि यांचं राजकारण काय, लोकांच्यात जाऊन ये की दरवेळेस मुख्यमंत्री आण, दरवेळेस हा मंत्री आण, एकदा तो मंत्री आण, एकदा ज्येष्ठ बंधू म्हणून अजून कोण आण. स्वतःच्या एमटीवर ये ना पुढं. मी मंत्री होतो, किती मंत्र्यांना बोलवलं फलटण तालुक्यात. एक शरद पवार अजित पवार सोडलं तर एक मंत्री येत नव्हतं, बोलवतच नव्हतं. इथं दर 15 दिवसाला हळदी कुंकाला देवेंद्र फडणवीसाला बोलवत. ही परिस्थिती आहे कशासाठी. आणि त्यांची जी स्टाईल आहे, 95 झाली. यांचे वडील कैलासवासी हिंदूराव हे जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा आडसुळ्याचे फोन झाले. ते अर्थमंत्री होते. आज स्पष्टच बोलतोय मी. आडसुळ्याने फोन केले म्हणून स्वराज्य डेअरी निघाली. कोणाला केले फोन? नॅशनलाइज बँकेच्या चेअरमनला. मला कसं कळलं? मला नेहमी कळतच राहतं. कसं कळलं सांगितलं तर त्यांचं जे सांगतात त्यांचं वाटलं होईल. त्यामुळे मी काय बोलणार नाही. नंबर 2, हे महाराज हिंदूराव नंतर गेले काँग्रेसमध्ये. हे महाराज तिकडनं गेले. फोन कोणाचे गेले? कराडमधनं गेले. राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय आमचे साडूच होते ना, तत्कालीन मुख्यमंत्री तेच होते ना. त्यांनी फोन केले. ते आता म्हणतात की रामराजे कसंही करून मी चूक केली, आता यांना पाडा. म्हटलं तुम्ही आमच्या ओरावर बसवा आणि आता म्हणतात पाडा. आता समजा जिल्हा माझ्याच म्हाताऱ्याच्या मागे लागलाय पाडा यांना. मी कसं पाडू? मी तालुक्यापुरतं बघणार. जिल्ह्याच्या लोकांना जर माझी गरज भासेल त्यांनी बोलवावं. कारण जे राजकारण आणि भविष्य काळ कुठं होणार आहे जिल्ह्याचं तर होणारच आहे. आणि आपल्या तालुक्याचं बागायतदाराचं एवढं माझं तुम्ही कधीतरी विचार करा. खपून नाही ड्राय बागाला आणलेलं पाणी आहे. आज ढवळसारख्या भागात 2-2 हजार एकर ऊस आहे. जाऊन बघून या. सोपं वाटलं हे सगळं. 2,000 एकर ऊस आहे. हिंगणगावला 4-5 हजार एकर ऊस आहे. आहे ना सांगा कोण ड्राय बागातले असले तर. एवढं सगळं करून बागायतदाराला काहीच मिळणार नसेल आणि कोणतरी उगाच 2 गाड्या पोलिसाच्या घेऊन फिरणारा आणि त्याचे हे सगळे इथं अधिकारी जमवले आहेत. हो, हे त्याच्या पुढचं आज सांगतो. आम्ही परवा CEO त्याच्याकडे तक्रार केली. स्टेटीला आपलं राज्याचं कमिशन आहे ना देशाचं, त्यांचा प्रतिनिधी इथं असतो, चीफ इलेक्शन ऑफिसर. काय त्याचं नाव? चोकलिंग. काय झालं? बारसकर गल्लीत आमच्या शाळेचा शिक्षक श्री बंडलकरी तिथं गेले होते आणि एका नागरिकाच्याकडे तो कसला फॉर्म असतो तो भरत होते. तिथे एक महाराज आले नाहीत, माझे नगरसेवक. त्याला आई बहिणीवरून शिवाय दिलाय. त्याला सांगितलं की राजांचा कुत्रा आहेस तू त्यांच्या शाळेत याच्यात का काम करतो? ते घाबरलं. बाहेरचं होतं ते. माझ्याकडे आलं. त्याच्याविरुद्ध तक्रार. यांनी पैसे खाल्ले, यांनी पैसे मागितले. हे म्हणजे मतदार यादी यांनी फेल करायचं चालवलं. कोळकीत यांचे सदस्य काल रात्री मी जबाबदारीने बोलतोय, तुम्हाला फोटो दाखवेन, स्वतः ते फॉर्म भरत होते आणि वाटत होते. अरे मतदार यादीला तरी अर्थ राहिला काय? प्रांतबाईंना म्हणलं तर प्रांतबाई म्हणाले मी नोटिसा काढते. हे काय ते एक चित्रच आहे, त्यांनी कोण आणलंय कोणाला माहिती. त्या प्रांत म्हणून काम करतायत का BJPचे कार्यकर्ते म्हणून काम करतात तू त्यांनी ठरवावं. त्यांचा करिअरचा प्रश्न आहे हा. मी काय त्या करिअरमध्ये पडणार नाही. परंतु कशातच ही मंडळी होत करत नसले आणि आपणही शांतपणे राहिलो आणि तुम्हीही शांतपणे राहिलो, मतदार यादीच चुकीची झाली तर काय होईल पुढं? ग्रामपंचायती तरी मिळतील का तुम्हाला? हा माझं द्या सोडून तू. ग्रामपंचायती तरी मिळतील का? आणि तुम्ही जागरूकच राहणार असेल, सगळ्यांनी उठायचं रामराजांच्याकडे यायचं. मी काय करू आता? तुम्ही काय करताय मला सांगा. की वेळ अशी आली आहे की तुम्ही तुमच्या गावात न घाबरता जर पुढे जाणार असाल तर ती मतदार यादी असेल
शेअरचा बाजार शेअरची पूर्तता असेल, हे लोकांच्या जाऊन ठामपणे सांगायला पाहिजे की झाली ही चूक झाली, आमदारकीची चूक झाली, कोणी पैसे घेतले असतील, कोणी काय केलं असेल ते झालं तर झालं, पण त्याचे परिणाम भोगायची वेळ आली ते परमनंट परिणाम होणार आहेत. 2 कारखाने बंद पडतील, सगळं बंद पडतील. ज्यांना आयुष्यात कधी काही जमलेलं नाही, शिक्षण संस्थेवर येतील, यांना दुसरा धंदा नाही, स्वतः काढू शकत नाहीत, इतकी तर यांचं राजकीय वजन होतं. MIDC करतायत ना, MIDCत किती कारखाने आले, नुसतं डिफेन्सचा येणार आहे. आता परवा मला कोण म्हणलं काय तर काय फास्ट काय बुलेट ट्रेन, कुठनं कुठं 40 मिनिटात, कुठनं कुठं 3 तासात. मी काय ते बघत नाही, मी व्हॉट्सॲप मला सांगितलं तरच बघतो, त्यामुळे मला तो विषयच माहीत नसतो. माझं म्हणणं काय, त्यांना त्यांच्या पद्धतीने विमानतळ करून द्या, सगळं करायचं ते करून द्या, फक्त त्यासाठी लागणारी जमीन ही आमची आहे हे त्यांनी जरा लक्षात ठेवा. त्यांच्या वडिलांनी त्याच्यावर हक्क सांगितला. इकडं दारूला शिव्या, आणि तुम्हाला काय सांगायचं, नवीन नवीन गाजरं धरायची. तुमच्यात हिंमत राहिली तर माझ्यात हिंमत येणार आहे. माझ्याकडं तक्रारी मी ऐकायला तयार नाही. प्रत्येकाने गाव गाठा, गाव पातळीवरचा शेतकरी तुमच्या बरोबर आहे एवढं लक्षात घ्या. त्याच्यापर्यंत मेसेज जायलाच पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही प्रमुख जे आहेत त्यांची, तरच ते होणार आहे, नाही तर होणार नाही. जग मारत उपयोगाला जायला लागेल एवढं लक्षात घ्या. तुमचाही जाईल आणि गावही घालवाल, कारखाना तर जाईलच जाईल. आणि मी स्पष्ट सांगतो, शासकीय दबाव आणून सत्तेतून जरा कारखाना बंद पाडला गेला किंवा आपल्याला 2 मागण्या आहेत सरकारकडे की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मुदत नाही आहे म्हणून नवीन करू नका, नाही करत आम्ही नवीन. स्टेट गॅरंटी द्या आणि आम्हाला कर्ज द्या. स्टेट गॅरंटी द्यायची नाही, कर्जही काढायचं नाही, निवडणूकही घ्यायची नाही, प्रशासकीय नेमायचा, सरळ सांगा ना की तुम्ही पडूच नका. आमच्यात जर हिंमत असेल, केवळ आम्ही चालवलेला कारखाना, आम्ही डोक्याने बाहेर काढलेले कारखाने केवळ राजकीय सूडबुद्धीने जर करायचे असतील, कोणाचं काही ठेवणार नाहीत ती मंडळी. हे त्यांचे स्वभाव आहेत. आणि स्वभावाला हे आहेत अधिकारी ते इतका आज चमत्कारिक आहे, इतकं खोटं बोलतो. बॅरिस्टरबद्दल बोलायची माझी लायकी नाही, तो बॅरिस्टर आहे, मी साधा येलेले मी. तो काय माणूस आहे काय, हे दोघांचे धरून आणलेत त्यांनी. यांनी किती केलं मला तिघांना विचारायचे, शिवरूप राजांना, या भोसल्याला, त्या निकमाला, तू एक तरी संस्था काढली खरी. 100 एकर ऊस जमीन केली त्या भोसले, पिंपळत राजदेव. आता इथनं येतं का पाणी कसं जाते दाखवतो तुम्हाला. कॅनोला भोग पडले. हे असले लोक तुम्हाला चालत असले करा, माझं कुठं काय म्हणणं. मला या सगळ्या भानगडीत न्याय पाहिजे. एक तर मी केलंय ते मला टिकवायचे, आणि टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज भासणारे सर्वसामान्य माणसांनी कौल आपल्याला दिलेला आहे. बाळासाहेब, आता तुम्ही चुका करू नका कोण, आणि कंटाळा करू नका, आणि फोन यायला सुरुवात होतील, बघून घेतो, करून घेतो, टमुक होतो, काय घाबरू नको, तुला काय करायचं ते कर म्हण. पोलीस चौकीतही तेच, इथंही तेच, मतदार यादीतही तेच. आम्हाला सांगा तरी की इथं BJP शिवाय, रणजित सिंह नाईक निंबाळकरांशिवाय हे पाक वापतं काश्मीरमध्ये जसं चालतं तसंच होणार आहे. आमच्याशिवाय इथं कोण राजकारण करू शकत नाही, कारण आम्हाला सत्तेतनं ही आमच्यासाठी आहे. सगळं एकदा त्यांनी सांगून टाकावं ना. कशाला नाटकं करावी. हे काढायचं ते आमच्याच ह्यानी करावं. उठायचं आणि पत्र द्यायचं, उठायचं. त्यांच्या कारखान्याचं काढू काय की मला माहीत नाही वाटतं का त्यांना. आम्ही साखरवाडी कारखान्याला कधी त्रास दिला, प्रल्हाद पाटील का माझ्या नावाने बोंबलतो. क्लिअर कट 20 वर्ष गेली आहेत तिला. 96-97 तो कारखाना गेला बघा त्यांची. ह्या मंडळींनी त्यांची वाटोळी केली त्याला. मी आणि कोण निष्क्रिय लोक त्यांच्या हातात हे आहेत अधिकारी. दूध डेअरीत इंटरेस्ट घ्यायला निघाले होते. हा कुठल्या पदावर होते? चिंचवड पिंपरी प्राधिकरण 8वा भास. तिथनं बसून राजकारण, तिथं खाल्लेले पैसे इथं वापरायचे, हा धंदा आहे.
यावेळेस दुसरे दोन इथले महान नेते जे आहेत BJPचे, त्यांचा धंदा आहे सत्तेत जायचं, अर्थमंत्र्याला आणि पंतप्रधान कार्यालयात ओळख काढून नॅशनलाइज बँकेला फोन करून कर्ज काढायची, नवं व्यवस्थित करून घ्यायचं, त्यांचा धंदा आहे. पण आमचं काय म्हणत नाही ना, तुम्ही तुमचा धंदा करा, आम्हाला आमचा करून द्या. आम्ही काढलेल्या संस्था आहेत. यांच्या वडिलांनी काय काढलं कधी? निलकंठराव यांनी कधी काढलं तर मला आठवत नाही. त्यांची तेवढी क्षमताही नव्हती, ते तसं वागतही नव्हतं. हिंदूराव किती विरोध केला तरी हिंदूरावनं त्यांची क्षमता माहीत होती, त्यामुळे ते असल्या विरोधात नव्हते. यांना वाटतंय आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते झालोत आणि ती स्वप्न घेऊन, अरे बाबा तुझ्या बुलेट ट्रेनमध्ये बसायला तो पैसा लागणार आहे, तो आमच्या माणसाच्या खिशात नाही आहे बाबा. आमच्या माणसाच्या खिशात त्याचा ऊस निघाला तर त्याच्या बायकोचा संसार होतो, त्याच्या मुलाबाळाची शिक्षणं होते. कोण तुझ्या बुलेट ट्रेनमध्ये जाणार आहे? एक काढली लोणंद काय फलटण, पुढच्या डब्यात इंजिनला गार्ड आपलं ड्रायव्हर आणि मागच्या डब्यात गार्ड. फाटक आलं की ड्रायव्हर खाली उतरतोय, उघडतोय, पुढे गेली की बंद करतोय. ही रेल्वे आहे. जाऊन बघा, मी खोटं बोलत असतो. नो पॅसेंजर, पॅसेंजरच नाही त्याला. इतकी सगळी विचित्र कामं ही लोक करतात. सरकार त्यांचं, मोदी साहेबांना जे ही माणसं चालत असतील, कोण आपण बोलणार? आपण बाकी माणसं. आपला जीव कुठला? आपल्या तालुक्यापुरतं. कोणाला पंतप्रधान व्हायचं आणि कोणाला मुख्यमंत्री व्हायचं? यांना व्हायचंय. मग व्हायचंय तर नीट वागून व्हा ना. तुम्हाला कोण नाही म्हणलंय? आम्हाला तरी काय विरोध करायचं कारण आहे? स्वतःचे कारखाने नीट चालवा, मग दुसऱ्या याच्यात बोटं घालायला लावा. आणि सगळ्यात विनोद, इकडं जवाहर कारखान्याला विरोध करतात. जवाहर कारखान्यावर प्रेशर आणलंय बाळासाहेब, करार तोडा म्हणून. जवाहरचे जे मालक आहेत ते सध्या BJPत, आणि त्यांना हे म्हणतात माझे खासदार, माझा एक कारखाना चालू करा. त्यात ओळखून घ्या. त्यांना माझी एकच विनंती आहे. विनंती हा शब्द मी जाणीवपूर्वक, त्यांना विनंती कळत नाही. हे चाललंय ते व्यवस्थित चाललंय. कृपया 3 माणसांच्यासाठी त्यांना पदं पाहिजे म्हणून बागायदार संपू नका, ही माझी विनंती आहे. आपण आल्याबद्दल धन्यवाद. सर्व सभासद ज्या पद्धतीने पुढे आलेत त्यांनाही धन्यवाद. आणि कार्यकर्ते आणि संचालक जे आहेत त्यांच्यावर माझं बारकाईने लक्ष राहणार आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी फलटण सोडतच नाही, हे पूर्ण झाल्याशिवाय. बाकीच्यांनी कुठलीही कारणं सांगायची नाही, एकही काम माझ्याकडे काढायचं नाही. पहिले गावात शेर, मग काम. ठीक आहे, 100%. कोण बोललं? 100%. 200% कर, मग बडबड कर. विषय तो नाही आहे. सिरियस गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे. तुमच्या भविष्याचे प्रश्न आहेत. जास्त बोलून मी माझ्या घशामुळे काय बोलू शकणार नाही. धन्यवाद चेअरमन साहेब, तुम्हालाही धन्यवाद. काही गर्दी ते जमवलं त्याबद्दल आभार. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा. सर्वांना नमस्कार. आज श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये तुमचं आमचं दैवत माननीय श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे अनिकेतराजे नाईक निंबाळकर, आमचे काही संचालक मंडळ, सभासद वर्ग आणि विशेषतः करून भारतात, प्रथमतः मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण बऱ्याच वार्ताहर परिषद घेतल्या. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा इतिहास बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यामुळे मी फार जुन्यामध्ये जात नाही. आत्ता नवीन जे घडामोडी ते 2 मिनिटात मी सांगतो. हायकोर्टाने आम्हाला जो निर्देश दिले 5 तारखेला, की तुम्ही विशेष सर्वसभा घेऊन त्या सभेचा निर्णय घेऊन तुम्ही मंत्री समितीमध्ये हा अहवाल किंवा जो संपूर्ण प्रकरण शुगर कमिशनच्या मार्फत पाठवा. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण विशेष सर्वसभा घेतली आणि अगदी जास्तीत जास्त
म्हणजे आतापर्यंतच्या कारखान्याच्या इतिहासामध्ये जेवढे सभासद हजर नव्हते तेवढे सभासद हजर झाले आणि जवळजवळ 95% लोकांनी आपल्याला संमती दिली आणि त्या संमतीच्याद्वारे आपण पुढची कारवाई केली. आम्ही ज्यावेळेस हा प्रस्ताव घेऊन शुगर कमिशन गेलो, अगदी त्या दिवशीच प्रस्ताव पुढे पाठवायचा होता, परंतु माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जे पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना ते द्या त्यांना. आज दिले त्यांना नाही ते तुम्हाला गरीब देवळात ठेवायला नाही दिलं ते छापा. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस शेरा लिहिला आणि त्या दोन्ही द्या, शेऱ्यावर- दोन्ही हो, द्या. 2 शेरे. पूर्वीचं एक पत्र आताच एक आहे. पूर्वीचं पत्र काय होतं, ती प्रशासक नेमा आणि निवडणुका नंतर घ्या प्रशासक नेमून का, त्यात तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. आताच्या पत्रावरून शुगर कमिशनरनं आपलं ते प्रकरण पेंडिंग ठेवलं, नाही म्हटले नाही तर होई म्हटले नाही. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण कारवाई नाही केली तर कदाचित कोर्ट ऑफ कंटेंट आपल्यावर होईल, म्हणजे शुगर कमिशनरवर. त्यामुळं त्यांनी 8 दिवसामध्ये ते सगळं प्रकरण तयार केलं आणि विशेष म्हणजे आपल्या दृष्टीनं पॉझिटिव्ह प्रकरण तयार केलं. म्हणजे काय केलं सांगा. आणि हा संपूर्ण तुमच्या ठरावाप्रमाणे, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हा कारखाना चालवायला द्यायला आमची काही हरकत नाही, देता येतो आणि देता येईल. परंतु खालचा शेवटचा त्यांनी पॅरेग्राफ लिहिला आहे की माननीय मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार की आपण मंत्रालयामध्ये हा निर्णय घ्यावा, आमची काय अडचण नाही, हा निर्णय मंत्रालयात घ्यावा, मुख्यमंत्र्यांच्या समवेत चर्चा करून तो निर्णय घेण्यात यावा. का तर त्या पत्रावरची नोट होती म्हणून. मग हे सगळं प्रकरण सहकार मंत्र्याला गेलो आहे. सहकार मंत्र्याला आम्ही त्यांच्या निवासस्थानी सकाळी भेटलो, त्यांना आमचं वेगळं पत्र दिलं, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सुद्धा वाटलं की यात काही अडचण नाही. ते झाल्यानंतर आम्ही असिस्टंट सचिवाला भेटलो, त्यांची सगळी चर्चा केली, ते म्हणजे सगळं पॉझिटिव्ह, काही अडचण नाही. आणि नंतर आम्ही बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री त्यांना भेटलो, त्यांना सगळं डिटेल सांगितलं. ते म्हणजे काय हरकत नाही, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला मिटिंगला बोलवू त्या दिवशी तुम्ही या. तर त्यांनी मिटिंग बोलवली 29 तारखेला आणि आम्हाला 3ची वेळ दिली. 3 कारखान्याचे विषय होते, पहिले 2 कारखान्याविषयी त्यांनी संपवले आणि आमचा नंबर आला. आमचं सगळं ऐकून घेतलं त्यांनी. ते सांगा ना, मिनिट झाले. हा, त्या पहिले 2-3 विषय जे होते नाव सांगा. त्या एक हॅलो. कारखाना आमचा बाळवणीचा कारखाना आहे, काळ्यांचा. नंतर बोलतो आणि प्रेस कॉन्फरन्स. आणि दुसरा कारखाना इकडं ह्याच पाटलांचा आहे, हर्षवर्धन पाटलांचा. आणि आपला श्रीराम तिसरा कारखाना. अशा 3 कारखान्याचा विषय होता आणि त्या दोन्ही कारखान्याला त्या मीटिंग म्हणजे विषय प्रोसिडिंग ते त्यांना गेलेलं आहे, त्यांची मंजुरी झालेली आहे आणि फक्त आपला कारखाना मागे ठेवलेला आहे. आणि ते मीटिंग झाल्यानंतर आम्ही मीटिंगमध्ये सगळी चर्चा केल्या. मंत्री महोदयाने आम्हाला विचारलं की तुमच्या कारखान्यावर कर्ज किती आहे. आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एकमेव कारखाना असा असेल श्रीराम कारखाना की त्याच्यावर शासनाचंही कर्ज नाही, कोणाचंही व्याजाचं कर्ज नाही. आणि 2-3 त्यांनी प्रश्न विचारले, कारखाना कोण चालवणार आहे, त्यांना सांगितलं, ते पण आले होते. तुम्ही ते श्रीरामचं जे काय जवाचं काय देणं आहे ते देणार देणार आहे. आमच्या तिघांच्याही म्हणजे कारखाना चालवायला देणारा, घेणारा आणि श्रीराम या तिघांची काहीही अडचण नाही. हे सगळं मंत्री महोदयाने ऐकून घेतलं आणि सांगितलं ठीक आहे, आम्ही बघू करू आणि तुम्हाला निरोप देऊ. आत्तापर्यंत त्यांचा निरोप आलेला नाही. खरं हे इतक्या दिवस पेंडिंग ठेवता येणार नाही. दोन्ही कारखान्यात तुम्ही निर्णय देताय आणि आमच्या श्रीरामचा निर्णय देत नाही, याचा अर्थ या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राजकारण, पॉलिटिक्स हाच एक विषय आहे की जेणेकरून श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडावा आणि आपल्या कारखान्याला फायदा व्हावा, हेच एकमेव उद्देश आमच्या लक्षात येतोय. आपल्या नाही नावं घ्या बाळासाहेब, स्वराज कारखान्याला फायदा व्हावा आणि त्यातून हे राजकारण, आमचं असं म्हणणं आहे की हे राजकारण इतक्या खालच्या दर्जाला जायला नको होतं. कारण याचं कारण असं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखान्याजवळ 16,800 सभासद आहेत, 750 कामगार आहेत. आज प्रश्न असा आहे की गेले 3 महिने कामगार काम करतात, आम्ही त्यांना पगार देऊ शकलो नाही. त्यांचं पाठीमागचं काय देणं आम्ही त्यांना देऊ शकलो नाही. आणि इथून पुढं जर कारखाना बंद राहिला तर ह्या 750 कामगाराचं पुढचं आयुष्य हे अंधारमय आहे. कारण त्यांचे एकतर वय झालेले आहेत, त्यांना दुसरे कुठंही काम मिळणार नाही. आणि सगळे कामगारांना शेती आहे किंवा काही साईड बिझनेस आहेत असं काही नाही.
फक्त श्रीराम सहकारी साखरेच्या पगारावरही लोक अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांचे फार मोठे हाल होणार आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की सभासदांचे हाल होणार आहेत, कारण आज जवळजवळ 22-23 लाख टन फलटण तालुक्यामध्ये ऊस आहे आणि हे गाळणार कोण? आणि जे श्रीराम सहकारी साखर कारखाना लोकांचा विश्वास आहे, सर्वसामान्य सभासदांची भावना आहे की हा ऊस आपला श्रीरामलाच गेला पाहिजे. ह्याची कारणं वेगळी आहेत. एक तर आम्ही 15 दिवसामध्ये पेमेंट करतोय, काटा आमचा क्लिअर आहे, कुठलीही अडचण नाही. त्यामुळं लोकांची भावना आहे की श्रीरामला ऊस घातला पाहिजे. त्या लोकांचं काय होणार? म्हणजे कामगार, सभासद आणि बाजारपेठ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर श्रीराम सहकारी साखर कारखाना हा चालू राहिलाच पाहिजे. आणि चालू करायचं असेल तर आम्ही बाळासाहेबांनी आता एक नवीनच आयडिया काढली. आयडिया म्हणण्यापेक्षा त्यांच्या सुपीक डोक्यातून अशी आयडिया आली की आपण कारखाना का चालू नाही. फक्त आमचं एकच अडचण होती, ती अडचण म्हणजे आमचं नक्तमूल्य मायनस होतं. आणि नक्तमूल्य मायनस आहे आणि हे प्लस करायचं असेल तर सभासद बंधू भगिनींनी हे आपले काय अपूर्ण शेअर्स असतील ते पूर्ण करायला पाहिजे. साधारण अपूर्ण शेअर्स आपले 12 कोटीचे आहेत आणि आपली नक्तमूल्य 16 कोटी 50 लाखाचं. पण हे जर आपण सर्वांनी जर हे शेअर्स पूर्ण केले आणि नवीन शेअर्स घेतले लोकांनी आणि 17 कोटी 16.5 कोटी जर पूर्ण केले तर महाराज साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हा कारखाना 100% चालू राहील. याचं कारण असं आहे की बँकेने आम्हाला सांगितलं की तुमचं नक्तमूल्य मायनस आहे. नाबार्डच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या रूल्सनुसार हा कायदा आहे. नक्तमूल्य मायनस असेल तर कुठलीही बँक कर्ज देत नाही, भांडवल देत नाही. आणि आपल्याला भांडवल कशासाठी लागणार आहे? एक तर आतल्या काय दुरुस्त्या, गव्हर्नमेंट गॅरंटीचं बोला. आतल्या दुरुस्त्यासाठी आणि बाकीच्या वाहनासाठी ॲडव्हान्स द्यावा लागतो. आणि पहिलं पेमेंट जे असतं, साखर आपण लगेच विकू शकत नाही, तेव्हा पहिलं 5 दिवसाचं किंवा महिन्याचं पेमेंट जे असतं ऊसाचं ते आपल्याला द्यावं लागतं. आणि त्यासाठी भांडवल म्हणून आपण प्रत्येक कारखाना, आपणच नाही प्रत्येक कारखाना कर्ज काढत असतो. आणि ते कर्ज काढण्यासाठी नक्तमूल्य मायनस असल्यामुळे आपल्याला बँक कर्ज देत नाही. आणि आपण आता महाराजांच्या आदेशानुसार आपण अगदी तळागाळापर्यंत पोहोचलोय. शेतकी असेल, संचालक असतील, चिडबाई असतील, या सर्वांच्या मार्फत आपण प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचलोय. आणि त्या पद्धतीनं आपण कार्यक्रम गेले 4 दिवस सुरू झालेला आहे शेअर्स पूर्ण करण्याचा. अगदी महाराजांच्या आदेशाप्रमाणे चांगला रिस्पॉन्स आहे. फार गर्दी होते, रोजच्या रोज पैसे बऱ्यापैकी येतात. त्यामुळं एक 8-10 दिवसामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की हे संपूर्ण शेअर्स पूर्ण होतील, काही नवीन शेअर्स होतील आणि त्या पद्धतीनं हे शेअर्स पूर्ण झाल्यानंतर नक्तमूल्य आपलं प्लस होईल. आणि प्लस झाल्यानंतर आपल्याला कुठलीही बँक लागेल तेवढं भांडवल दिलं आणि त्या भांडवलामार्फत आपण कारखाना सुरू करू. आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शासनाची गॅरंटी आम्ही ते सुद्धा पत्र सहकार मंत्र्याला दिलं, मुख्यमंत्र्याला पाठवली की ठीक आहे, साखर आयुक्ताला पाठवली, ठीक आहे आम्हाला तुम्ही अडचणी आणता ना तर आम्हाला तुम्ही सरकारची बँक गॅरंटी द्या कर्जासाठी. आणि जर बँक गॅरंटी दिली तर कुठलीही बँक आपल्याला कर्ज देऊ शकते नक्तमूल्य मायनस असलं तरी. त्याचंही आम्हाला अजून काय उत्तर आलेलं नाही. म्हणजे कुठल्याही मार्गाने गेलं तरी कुठंतरी अडवणूक होते असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि अडवणूक करून हा कारखाना हा सीझन बंद पाडायचा आणि जेणेकरून कामगाराचं, सभासदांचं, आपल्या सर्वांचंच हाल करायचे या दृष्टीनं समोरच्यांचे एक प्रयोग चालू आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे रामराज साहेब आहेत, तुम्ही आम्ही सगळे सभासद बंधू आहेत, या सर्वांच्या सहकार्याने आता जो प्रयोग चालू केला आहे आपण तो यशस्वी होईल. आणि हा जर प्रयोग यशस्वी झाला तर 100% आपण आपला कारखाना चालू करू यावर्षी. बऱ्याच वेळा शंका येते की कारखाना चालू करायचा असेल तर आतली कामं किंवा वाहनांचे काय प्रश्न आहेत. आतली कामं आमच्या कामगारांनी जवळजवळ 60% पूर्ण केलेली, 40% कामं राहिलेले. जे वाहनधारक आहेत त्या वाहनधारकांनी बऱ्यापैकी अजून कुठंही करार केले नाहीत. आणि जे काही करार झाले असतील ते सुद्धा श्रीरामवर प्रेम असल्यामुळं परत येतात. त्यामुळे वाहनधाराची काही अडचण नाही, आतल्या कामाची अडचण नाही. अगदी अजून एक 15 दिवसात, महिन्याभरात हा संपूर्ण प्रोग्राम जर यशस्वी झाला तर आम्ही श्रीराम सहकारी साखर आपण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली 100% सुरू करू अशी आम्हाला 100% खात्री आहे. आणि याच्यापेक्षा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा, आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देऊया. नाही, पडले सभासदांना बोलून द्या, हे राहून द्या तुमचं. सभासद कोण सभासद कोण आहे रे बाबा इथं?
तुमचं नाव सांगा, गाव सांगा. दशरथ देवकर साबळे, गाव हल्लंवाडी. हां दशरथ देवकर साबळे, गाव हल्लंवाडी. बोला बोला. पोस्ट स्टेशन तालुका पाहिजे. हां कारखाना चालू राहावा हीच आमची एवढीच अपेक्षा आहे जास्त. अरे माझा तुम्हाला एक प्रश्न आहे बाबा, तुम्ही शेअर पूर्ण करायला आला, हो आमच्या आव्हानाला हो बरोबर विनंती शेत आहे. पूर्ण करण्यासाठी. कारखाना का चालू करायला पाहिजे हे बोला ना. अरे एक मिनिट आहे का, एक मिनिट एक मिनिट आहे का, एक मिनिट. हा कारखाना चालू बंद पडला तर ऊस कोणाला जाणार आहे? उपयोगाला. आणि त्यासाठी ही मंडळी सगळा खटाटप करतात दिल्लीपासून मुंबईपासून. आता तुम्ही आलाय, मला बघून आनंद वाटला आणि तुम्ही इतके मोकळेपणाने बोलताय. आता मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की कारखान्यावर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही आलेला. हो बरोबर. आता तुम्ही एकट्याने येऊन होणार नाही. 17 कोटी रुपये आपल्याला तयार करायला लागणार. 17 कोटी जर आपण तयार करू शकलो तरच हा कारखाना चालू होणार आहे, कामगारांची पेमेंट होणार आहे. हे माझं म्हणणं आहे की आता संचालकावरही अवलंबून राहणार. तुम्ही हनुमंतवाडीचे आहात ना, तुम्ही तिथं गावाच्या विके दादू असतील नाही तर नसतील, तुम्ही जा लोकांना सांगा की आपल्याला घ्यायचे, लोक घेऊन या. तुम्हीच घ्यायला काम हातात घ्या, हे सगळं हे सांगायला मी खरं आलोय. बाकीचं काय प्रेस कॉन्फरन्स वगैरे होत राहतात. अजून कोण आहे का बघा? या पुढे या. जे महाराजसाहेबांनी पुढाकार घेऊन जे केलं त्याला प्रतिसाद शेअर्स पूर्ण करतो. तुमचे शेअर्स किती आहेत सांगा, पूर्ण किती करणार ते सांगा. अपुरे किती आहेत? माझं होतं ते मी पूर्ण करू. अपुरे किती होते? 2000 कमी. मग भरतच आणलं होतं. 2000 भरले आणि कळलं मी इथं आलो. कारखाना चालवणं गरजेचं आहे. आत्ताचे चेअरमन साहेबांनी सांगितलं तसं कामगार सभासदावर अन्याय होईल, बरं पडला तर आपल्याला 10 वर्षे परत आपण पुढे येऊ शकत नाही. त्याच्यासाठी काही करून सगळ्यांनी सहकार्य करून कारखाना एकदम उत्तम चालवावा हीच सगळ्या. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. कारखाना दुर्दैवाने बंद केला गेला आणि सरकारमधनं काय आपल्याला पाठिंबा किंवा ताकद मिळत नाही. माजी खासदारांचे उद्योग चाललेत. हा कारखाना बंद झाला तो उपयोगाला ऊस टाकणार का तुम्ही? नाही ते थोडंच भाव. नाही नाही. तर जरी समजा आता महाराज साहेबांनी विचारलं कारखाना चुकून चालू नाही झाला तर मी माझा उपायाला ऊस दिला जाणार नाही. मी माझं दत्त इंडिया किंवा मग कुठं मिळेल ते? हे पर्याय मग आता बोला. चालू होणं तर महाराज साहेब गरजेचं आहे. अहो नाही, हे बघा चालू करायच्या वेळी खटाटप चाललाय ना. पावती दाखवतो ते. हां पावती दाखवतो. तुम्हाला उघडून दाखव, तिकडे दाखव. हां तिकडे दाखवा उघडून. हां शेअर पूर्ण केलंय पावती. शेअर पूर्ण केला. माझा 13,000 होता, 2,000 मी पूर्ण केला होता आणि आता 15,000चा पूर्ण झाला. अजून येता येईल का घरात कोणी? नवीन शेअर्स. हां अजून एक घेऊ. घ्या लवकर घ्या. हा बोला बाजीराव. बाजीराव चंद्र विषय राहणार कांबळेश्वर बरं. कारखाना चालू झाला पाहिजे एवढीच कळकळीची विनंती. आणि बंद झाला तर मागल्या आपण 10-15 वर्ष बघितले काय परिस्थिती होईल. आणि आत्ताची जर हे सहकार जर बंद झालं तर हे खाजगीकरण हे लक्षात ठेवा. म्हणजे माझी सगळ्याला कळकळीची विनंती आहे. हे जर सहकार बंद पडलं तर परत तुम्हाला स्वतःलाच ऊस तोडायला लागेल आणि तिथं कारखान्यात नेऊन घालायला लागेल. त्याच्यामुळं काही झालं तर हे सहकार पहिल्यांदा वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझे जे शेअर्स आहेत आता जे काही कमी पैसे आहे ते बघणार आहे आणि लगेच भरून टाकणार आहे. चला अजून कोण बोलतोय का? पाटील बोला की. माझी शेअरची रक्कम 5,000 होती, 10,000 कमी होती. 10,000 भरून मी शेअर पूर्ण केला आहे आणि मी या कारखान्याचा कामगार सुद्धा आहे. तर कामगाराची आवड शेतकऱ्याच्या दृष्टीने हा कारखाना चालवणं महत्त्वाचं आहे. ठीक. म्हणजे काटे फडदरवाडी कारखान्यात सभासद सुद्धा आहे आणि कामगार सुद्धा आहे. आता सेवानिवृत्त झाले. हा कारखाना चालू राहणं तालुक्याच्या सर्वांचं हिताचं आहे. कारण फक्त तालुक्यात
जर सहकार किंवा लोकशाही असेल तर फक्त श्रीराममध्ये जाईल. ते कामगाराच्या बाबतीत जे असो, तोडणी वाहतूकची असो किंवा ऊसाच्या दराची असो, ह्या सर्व बाबतीत फक्त आणि न्याय जर मागायला गेलो आपण तर श्रीराममध्ये तुमची कुठलीही तक्रार असो तरी ऐकून घेतली जाते आणि योग्य प्रकारे न्याय दिला जातो आपण सगळ्यांनी पाहिजे. त्या दृष्टीनं आपल्याला हा कारखाना चालू होण्याच्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावे. महाराजसाहेबांनी जे आता हे शेअर गोळा करून कारखाना चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले चालवले त्याला आपण सगळ्यांना प्रतिसाद देऊन हा कारखाना चालू झालाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. ग्रुपमध्ये आहे. बोला, नाव सांगा. ईश्वर पांडुरंग शिंगाडे, मी सांगलीचा सभासद आहे. माझ्या घरामध्ये 4 शेअर्स आहेत, 3 आहे आणि 1 अपूर्ण आहे. वडील मयत आहेत ते. मी आत्ता थोड्या वेळाने आईच्या नावावरती पैसे 5,000 रुपये कमी आहेत, 10,000 5,000 भरून मी तो पूर्ण करतो आणि कारखाना चालावा अशी माझी पूर्ण अपेक्षा. शंकर बापूराव पवार हनुमानवाडी. जोरात. मी कामगार बी आहे आणि सभासद. तर ते जवळजवळ आमच्या आसू शिंदेवाडी गटात 1700 कॉन्ट्रॅक्ट त्यापैकी जवळजवळ 1254 जणांना आम्ही निरोप देऊन काही लोकांनी पैसेही भरलेले, रोख पैसे भरले. सभासदत्व काही पूर्ण केले, काही राहिलेले थोडेफार आहे. नाही, प्रश्न असा आहे माझा तुम्हाला, एक कारखाना हा चालू राहावा हे तुम्हाला का वाटतं? आणि जर नाही झाला तर ऊस ते पोपळ्याला टाकणार, स्पष्ट बोला. चालू होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण सभासदांचा पूर्ण विश्वास श्रीराम कारखान्यावर सहकार्य जगलंच पाहिजे. खाजगी कारखान्याला ऊस देऊ नये आणि लोकांनी दिलं तर त्या लोकांची काय काय अजून बिलं नाही जानेवारीपासून, एवढंच. आणि श्रीराम कारखाना हा चालू राहिला पाहिजे. संपत शेट्टी वेगळी मी माझ्या 2 भावांचा शेअर भरून आता माझा नवीन शेअर सभासद होतोय. आनंद आहे. तरी पूर्ण कारखाना चालू व्हायला पाहिजे, दुसरं नाही काय. बोला. नंदकुमार नारायण गावडे, कारखान्याचा सभासद असून हा आता जे महाराजसाहेबांनी जो प्रयोग चालू केलेला आहे तो प्रयोग 100% सक्सेस होईल आणि आपण सर्व सभासद त्याला 100% प्रतिसाद देऊन तो पूर्ण करून कारखाना आपण चांगल्या पद्धतीने चालवून पुढची जी पार्टी आहेत किंवा कोण अन्य कारखाने आहेत, स्वराज्य असेल, परत तुमचा सूर्य असेल, ह्या सगळ्यांना सहकार आणि खाजगी याच्यात काय तफावत आहे, पेमेंट वगैरे 15 दिवसाला येते त्या सगळ्या गोष्टी आपल्या कारखान्याकडून आपण आत्ता ह्याच्या पाठीपासून मी पाहिले की आपल्याला वेळेवर मिळते. त्याच्यामुळं आपण विपरीत बुद्धी म्हणते, विनाशकाला विपरीत बुद्धी न करता सर्वांनी शेअर्सची रक्कम पूर्ण करून त्या आपल्या कारखान्याला चांगल्या पद्धतीने चालवावं अशा प्रकारची विनंती आहे. आम्ही त्या गोष्टीला सगळे शेअर्स वगैरे पूर्ण करू. तुम्ही म्हटलं तर अजून शेअर्स घ्यायची तुझं आमची तयारी आहे. साहेबांनी कारखाना चालू करण्यासंदर्भात जो निर्णय घेतला फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय एक आनंदाची बातमी घेण्यासारखी आहे. त्यामुळं फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेअर्स यापुढे ती भरण्यासाठी आजच या ठिकाणी गर्दी चालू आणि त्यांचे मयत शेअर्स आहेत आणि नवीन शेअर्स आहेत. या पद्धतीने जे बांधून उभं राहिलं पाहिजे त्याला सर्व सहकार्य करतील तालुक्यातील शेतकरी आणि महाराजांचा आदेश सर्व त्यांच्या संसारासाठीच मान्य करून पुढील कारखान्याची वाटचाल अतिशय गतिमान आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श कारखाना बनवेल असं मला आशा आहे. आणि ज्या पद्धतीनं शेअर्स आमच्या गाव पातळीवर असतील त्या आकडे काढून आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न शेअर्स बाबतीत करू एवढंच व्यक्त करतो आणि कारखाना चालावा अशी आशा. त्याप्रमाणे कारखान्याची जी काही परिस्थिती चालली आता तालुक्यामध्ये कारखाना सर्व सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे हे सगळ्या तालुक्यातल्या सभासदांची ऊस वाटप द्यावाची कामगारांची इच्छा आहे. आणि आज आता महाराज साहेबांनी ज्या पद्धतीने तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं त्याचा मोठा प्रतिसाद आज आपल्याला तालुक्यामधून कारखान्यामध्ये भरायला येतात. तर आज पण आमच्या काल आकडे वेगळं आले, आज सकाळी बऱ्यापैकी येते. काल 19 19.5 पर्यंत आकडे गेले आणि आज 10 लाख शेतकरी सभासद शेअर घ्यायचे पूर्ण करायचे राहिले त्यांनी पूर्ण करायचं असं मी आवाहन करतो.
म्हणजे